उतरते लवकर इथे थांबायचे नाही अजिबात. चल गाडी निघायचं. लाईनीत या. लेडीज कोणी जेंट्स अशोक जाधव त्याला फोन लावा. अशोक दादाला पैसे तो देणार आहे की कोण देणार आहे? फोन लावा त्याला. सोबतचा काढा 200 रुपये काढा. त्याला आणा पटकन 200 रुपये. सोबतचा काढा 200 रुपये काढा. नाही तू काढावं पटकन त्या मग तिथे वेळ. ए बाई इकडे ये बाजूला. थांबा तिकडे तुम्ही थांबा. हा व्हिडिओ संभाजीनगरचा आहे आणि कोणता अधिकारी हा की त्याने 200 रुपये घेण्यासाठी तुम्हाला सांगितले? हे बांधकाम योजनेअंतर्गत फ्रीमध्ये जे भांडे दिलेले आहेत सरकारने, याचा GR आलेला आहे की सर्वांना मोफत भांडे दिले जाणार आहेत. मग हे 200 रुपये कशासाठी? ही जनतेची लूट कधी थांबणार आहेत? आणि नेमका हा आहे कोण पैसे घेणारा? याच्या गळ्यात ना आय कार्ड ना काही आहे. प्रत्येक पेटी मागे 200 रुपये हा घेतोय. या दलालाने जे 200 रुपये घेणं लावलेत याचं स्पष्टीकरण याच्या वरच्या अधिकाऱ्याने देणं गरजेचं आहे. जोपर्यंत याचा वरचा अधिकारी याचं स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत ह्या व्हिडिओला संभाजीनगरच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा. आणि या 200 रुपये देण्याची गरज नाही याचा GR आलेला आहे की सर्व कामगारांना हे मोफत भांडे दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही 200 रुपये देण्याची गरज नाही आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. याच्या वरच्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर याचं स्पष्टीकरण द्यावं. हे नालायक लोक ठेवले नाही पाहिजेत कामगार कल्याणने. फुकटचा खायची सवय लागलेली आहे त्या हरामखोरांना.